खरं तर अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा काही लपून राहिलेली गोष्ट नाही। मी किती वेळा उपमुख्यमंत्री होऊ, माझी गाडी उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे जातच नाही असं उघड उघड त्यांनी अनेकदा सभांमधून बोलून दाखवलंय। किंबहुना शरद पवारांनीच आपल्याला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही ही सलई त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे। आणि आता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असा अंदाज आल्यानंतरच अजित पवारांनी बंड केलं असंही काही राजकीय विश्लेषक सांगतात। दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात दादांचं मुख्यमंत्रीपद नक्की असं काहीसं त्यांचे कार्यकर्ते मनातून गाठ बांधत होते। मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळालं आणि भाजपा राज्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरली आणि पुन्हा एकदा अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न तुटलं। खरं तर राजकीय दृष्ट्या हे खरं होणारं स्वप्न नव्हतं असं राजकीय विश्लेषक सांगतात। मात्र ते आता शक्य नाही हे निकालावरून स्पष्ट झालं असं म्हणायला हरकत नाही। दरम्यान निवडणुकीआधी त्यांच्या पक्षाच्या वतीनं दादा मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी झाली होती। मात्र निकालानंतर वस्तुस्थिती ओळखत दादांनी भाजपाला उघड उघड पाठिंबा देऊन टाकला। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेची वाट देखील पाहिली नाही। ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी अजित पवारांनी आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट करून टाकलं आणि त्याच वेळी पुन्हा एकदा दादा उपमुख्यमंत्री होणार हे स्पष्टच झालं। कालच्या संयुक्तिक महायुतीच्या पत्रकार परिषदेत तर दादांनी मैं रुकने वाला नहीं हूं, मैं तो शपथ लेने वाला हूं असं म्हणत सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला दादा तयार असल्याचंच त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं आणि मग तर शिक्कामोर्तब झालं। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली तरी त्यांच्यासोबत अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरले। अजित पवार 1991 ला पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येतात। अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय। त्यांच्याकडे त्या कामाचा दांडगा असा अनुभव आहे। उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची कारकीर्द कशी होती ते बघूयात। नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 या कालावधीत काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते। त्यानंतर 2012 ते 2014 काँग्रेस आघाडीच्या काळामध्ये ते उपमुख्यमंत्री होते। 2019 चा पहाटेचा शपथविधी काही तासांसाठी दादा उपमुख्यमंत्री होते। त्यावेळी ते भाजपा युतीत होते। त्यानंतर डिसेंबर 2019 ते जून 2022 यावेळी उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मात्र जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि तिथे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आणि आता युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली आहे आणि अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेत। असा विक्रम करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते ठरलेत। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।